सर्वात प्रथम आजचं अधिवेशन जे सीमाताईंनी आयोजित केलं हे अधिवेशन अतिशय उत्कृष्ट आणि सर्व प्रकारचे त्यांनी नवीन नवीन रस्ते इथे आणले. सगळ्यांच्या आपल्याला छान प्रकारे सगळ्यांची विद्येची माहिती मिळाली. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व तज्ञ व्यक्ती, ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्वांना नमस्कार करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. वेळ कमी असल्यामुळे अगदी थोडक्यातच काही उपाय तुम्हाला फास्टमध्ये सांगते. तुम्हाला हे उपाय लिहून घ्यायचे असतील किंवा तुम्हाला ते उपाय रेकॉर्ड करायचे असतील तुम्ही करू शकता. फक्त कुठलाही उपाय करताना संकल्प पूर्ण करून त्याचा वाराला तसाच करावा, त्याचे फळ चांगले मिळतात. कारण आपण माहिती की पत्रिकेमध्ये जे काही गुण आणि दोष असतील, पत्रिकेमध्ये काही चेंजेस होते आपल्या सगळ्यांना माहिती. आपण भरपूर उपाय देतो युट्यूबवर, इकडून तिकडून सगळीकडनं काही ना काही उपाय दिले घेतात, तरी आपल्याकडे येतो काय तो, कारण त्याला विश्वास आहे की आपण काहीतरी चांगलं त्यांना देणार आहोत, काहीतरी चांगली माहिती त्यांना आपण देणार आणि त्यांच्या शंकेचे निरसन आपल्याकडनं होणार. सर्वात प्रथम मी तुम्हाला आता आपण सर्वजण मार्गशीर्ष महिना गेला, दर शुक्रवारी वगैरे आपण माहिती दे म्हणजे सवाष्णीची ओटी भरत असतो. आता सवाष्णीची ओटी भरतो त्याच्यामध्ये सगळे जण नारळ श्रीफळ वगैरे देतात, खोबऱ्याची हे सगळं काही देतात. पण ती सवाष्णीची ओटी भरण्याचा आणि पारंपरिक उपाय आहे हा कुठेही तुम्हाला सापडणार नाही. ओटी भरल्यानंतर रिटर्न मध्ये जी अक्षता जे तांदूळ ती परत आपल्याला देत असते, त्याचं काय करावं? पुष्कळ जण आपल्या देवात ठेवतात, काही जण आपल्या परत तांदळाच्या डब्यात टाकतात, काही जण गहू असतील तर गव्हात टाकतात. पण खरं म्हणजे त्याचा उपाय असा आहे की ते आपल्याला अन्नपूर्णे मातेनेच तुम्हाला दिलेला आहे. त्याचा उपाय केला जात नाही. ती अक्षता खरं म्हणजे आपण ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवली पाहिजे आणि चांदीच्या वाटीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये सुपारी ठेवायची, 1 रुपयाचा कॉईन ठेवायचा नाही आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवायचं. त्याच्यातून आपल्याला धनप्राप्ती अतिशय चांगल्या पद्धतीने होते. आणि हा इफेक्ट खूपच चांगल्या पद्धतीने घ्यायचा असेल ज्याला खरोखर पैशाची खरंच अडचण आहे. पण हा उपाय मी सांगते ज्याला पैशाची खरंच अडचण आहे त्यांनीच करा. उगाच करायचं म्हणून सांगायचं म्हणून सांगू नका. ज्यांचा अनुराधा नक्षत्रामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तीकडनं ओटी भरून घ्यायची किंवा त्या व्यक्तीची ओटी भरायची, त्याच्याकडची अक्षता घ्यावी आणि त्याचा उपाय याच्यासाठी करावा. तिसरा पॉइंट याच्यामध्ये असा येतो, अनुराधा नक्षत्रावर जन्म झालेली व्यक्ती आणि शुक्रवारी जन्म झालेली व्यक्ती हे दोन्ही जर एकाच याच्यात येत असेल म्हणजे शुक्रवारचा जन्म झालेला व्यक्ती आहे पण त्याचं अनुराधा नक्षत्र आहे असं जर असेल, मिक्स तुम्हाला मिळाली अशी व्यक्ती तर बिनधास्तपणे त्याची पूर्ण भरपूर व्यवस्थित ओटी भरावी. साडी चोळी पासून त्याच्याकडनं जी काही तुम्हाला रिटर्न मध्ये अक्षरा मिळणार आहे ते तुमची तिजोरीत ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तिजोरीमध्ये त्या क्षणाला धन ठेवलेलं आहे ते तिप्पट वाढतं, तिप्पट त्या धनामध्ये प्राप्ती होते. आणि ज्याची वास्तू अजिबात होत नाही, तुम्ही सगळे उपाय सांगितले, सगळं झालेलं आहे पण त्याला वास्तू करायची आहे, अशा व्यक्तीला सुद्धा हे असे तांदूळ आणि हा उपाय पण त्याला तुम्ही सांगा. कारण त्याला वास्तूच्या वेळेत पहिला प्रॉब्लेम येतो, पैसा नसतो, कर्ज मिळत नाही, कर्ज कुठेच काढता येत नाही कारण त्याच्या चतुर्थ स्थानात प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहिती आहे काय काय आहे हे आता आपण सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे. पण हा एक तोटका आहे, हा पारंपरिक. आता हे जे काही उपाय तुम्हाला सांगते हे उपाय म्हणजे बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीमधून आलेले आहेत. आणि खेडोपाडी आता मी आयसीडीएस मध्ये जेव्हा 15 वर्ष काम करत होती त्या वाड्यापाड्यांमध्ये जात होती, तिथल्या महिलांकडनं आदिवासी महिलांकडनं मला हे काही काही पाहिजे कळलं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला खरोखर त्याला प्रॉब्लेम आहे वास्तूमध्ये तर हे तांदूळ त्याला तुम्ही तुमच्याकडनं ज्योतिषी म्हणून घेऊ शकता. तुम्ही त्याची काय दक्षिणा घ्यायची ते घ्या. मी म्हणते याची दक्षिणा घ्याच, चांगली घ्या कारण त्याची वास्तू होणार आहे, 101% त्याची वास्तू होणार आहे. आणि तुम्ही फॉलोअप घ्या महिन्याने, त्याची दिशा सुरू झाली का व्यवस्थित वास्तूसाठी, पैसा येतोय का बघा, त्याचं कुठून ना कुठून काहीतरी मार्ग निघतोच. नाही काय तर आपल्यासारखा एखादा माणूस भेटतो आणि त्याला म्हणतो तुम्ही तुझं काम करून घे. उपाय साधे उपाय. आता जर तुमचे मला वेळ कमी आहे मी फक्त अजून 2च उपाय सांगते. आता सर्वात महत्वाचा तुमचा पैसा अडकलेला आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये काही लोकांचे पैसे अडकलेले. हा काय उपाय मी आत्ताच सांगितला होता
8 दिवसापूर्वी माझ्या एका जातकाला 6 लाख रुपये मिळाले त्याचे अडकलेले. पैसा हा तुमचा अडकलेला मिळतच नसेल, सर्व उपाय करून झाले असतील तर सरळ साधा हनुमंताला शरण जा. मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी मारुती मंदिरामध्ये जा, तिथे हनुमान चालीसा वाचायची. पण संकल्प करू ना, तुम्ही पण करू शकता, पण त्याची दक्षिणा 10,000च्या खाली घेऊ नका. हे मी आत्ताच सांगते. का? कारण तुमचा बराच वेळ जाणार आहे तिथे. हनुमान चालीसा संकल्प करून त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही 108 वेळा किंवा 51 वेळा, कमीत कमी 51 नाही 108 वेळा म्हणायचे, धूप लावून संकल्प करू. आणि नेमकं त्याला कशासाठी कोणी कसे पैसे, खरं बोलायला सांगा. आणि त्याला आता 10 लाख अडलेले अडकलेले आणि सांगतो 5 लाख, कारण त्याला दक्षिणा द्यायची जीवावर येते आपल्याला. म्हणून त्याला विचारण्याचा हेतू हा आहे की आपण संकल्प सोडतोय, तर संकल्प सोडताना आपल्याला ती रक्कम सांगायची. म्हणून त्याला विचारायचं, संकल्प करा. किंवा तो करत असेल तर उत्तम, कारण कधीही स्वतःसाठी स्वतःच उपाय केला ना त्याचे 100% गुण येतात. आपण कधी थोडंफार मागे पुढे पाहू, कारण आपल्याला अजून क्लायंट आहेत किंवा अजून आपली कामं आहेत. म्हणून हा उपाय करत असताना तुम्ही धूप लावायचं. धूप लावल्यानंतर जी रक्षा पडते ती सगळी रक्षा तुम्ही गोळा करा. ती सगळी रक्षा तुम्ही ती घरी आणायची, त्या जातकाला द्यायची किंवा जातकाला सांगायचं तुझ्या घरीने. त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र किंवा कामाक्षी सिंदूर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही मिक्स करू शकता, पण गोमूत्र मिक्स करा. गोमूत्र थोडंसं मिक्स करायचं. गंगाजल असेल तर गंगाजलचे 2 थेंब आणि त्याची पेस्ट बनवायची. आणि ही पेस्ट त्याच्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या घराच्या मुख्य दारावर. मुख्य दारावर काढल्यानंतर वायव्य दिशेला सुद्धा एक काढायचं.